पुरी जागा पडली, ही चांगल्या ठिकाणी बैठक ठेवायला पाहिजे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आम्ही त्यांच्यासमोरच. काय झालं, शेवटची बैठक आहे. 29 ऑगस्टला मुंबईला जायचं म्हणलं तुकडाच पाडून येणार आहेत आता आरक्षणाचा मराठी. मग ही शेवटची बैठक आहे. गावकऱ्याचं म्हणणं होतं गावातच ठेवा, मग शेवटची म्हणल्यावर. कारण प्रत्येक बाहेर घेतलेल्या नसतं, मग आपण सभा झालेल्या ग्राउंडवरच प्रत्येक राज्यस्तरीय बैठक आपण तिकडंच घेतो, इकडे घेत नाही. मग तिकडे ते गाड्या लावायला झालं. आता ते पूर्ण ग्राउंड तुम्ही बघितलं असेल का नाही मला माहीत नाही, ते सगळं गाड्याने भरलं होतं ते ग्राउंड. मग इथं ठेवलं, हे गावकऱ्यांचं म्हणणं होतं की एवढेच गावातच ठेवा. आणि ते समजून सांगितलं समाजाला. एकदा समजून सांगितलं की ते लगेच म्हणजे हा असं होता का विषय. त्यामुळेच थोडी गैरसोय बी झाली, तरी ते सहन करतात. आणि त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त केली. होता त्रास थोडा, परंतु गावकऱ्यांची पण इच्छा होती शेवटचे म्हणल्यावर गावातच ठेवा. थोडे हाल झाले, काय होतं आता संघर्ष आपल्या जीव पाठीलाच पुंजलेला आहे. हाल आपले पाठीलाच पुंजलेले. तर काय त्या लेकरं बाळत नाव करायला लागणार, तर आपल्या हालाचा कुठं विचार करता. थोडं ऊन लागतं, पाणी मिळायला त्रास होतो, जेवायला त्रास होतं. लेकरं आयुष्याचे पिढ्यानं पार